नमस्कार सगळ्यांना। आज माझा खूप दिवसातून मोठा ब्लॉग येतो आहे आणि आम्ही गावाला गेलो होतो। गावावरनं घरची वांगी आणलेली आहेत। वांगी शेतातली वांगी आहेत, ह्याला न फवारता पण वांगी बघा किती मोठी आहेत। तर मोठी वांगी आहेत म्हणून म्हटलं की चला आज काहीतरी भाजी, तर भरलेलं वांग तर हातातच बरेच जण, म्हटलं चला आज सोप्या पद्धतीने भरीत करूया वांग्याचं। तर मी रेसिपी दाखवते आहे की वांग्याची भरता एकदम सोप्या पद्धतीने झटकेपट कसं बनवायचं ते। तर चला मग बघूया की आपण काय काय टाकायचं आहे वांग्याच्या भरीतामध्ये। आणि सगळ्यात प्रथम आपण सगळी वांगी व्यवस्थित धुवून घ्यायची आहेत, त्याला तेल लावून भाजून घ्यायची आहेत। वांगी भाजायला टाकलेली आहेत, अशी छान अशी काळी होईपर्यंत वांगी भाजून घ्यायची आहेत। अशा प्रकारे आपली सगळी वांगी भाजून झालेली आहेत आणि याच्यावरची आता साल काढून घेऊया आपण। सगळ्या वांग्यांची साल काढून घेतलेली आहे, व्यवस्थित अशी एकदम कुठे साल वगैरे ठेवलेली नाहीये। आणि त्याच्यासाठी मी 2 कांदे कापून घेतलेले आहेत, त्याच्यासाठी लसूण, कढीपत्ता, मोहरी घेतली आहे, जिरं, हळद, लाल तिखट आणि शेंगदाण्याचं कूट, चवीनुसार मीठ टाकायचं। चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। कढईमध्ये 2-3 चमचे तेल टाकायचे। तेल आता छान तापलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकूया। मोहरीनंतर जिरं टाकायचंय, कढीपत्ता, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। त्याच्यानंतर कांदा टाकलाय, कांदा लालसर होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा छानसर लाल झालेला आहे। आता याच्यामध्ये हळद, व्यवस्थित लाल तिखट तुमच्या चवीनुसार, कुणाला तिखट हवं असेल तर 3-4 चमचे टाकू शकता, कुणाला नको असेल तर 2 चमचे टाकले तरी चालतं। आणि आता त्याच्यामध्ये आपण वांगी टाकायची आहेत। चांगलं असं सगळं एकदम एकजीव करून घ्यायचंय। आता ह्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित मिक्स झालंय, ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया। मीठ व्यवस्थित हलवायचं आहे आणि त्याच्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया। आता याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया, व्यवस्थित हलवून घ्यायचं। अशा प्रकारे आपलं वांग्याचं भरीत तयार झालं आहे। आता आपण त्याच्यावर भाकरी बनवूया। आता आपण भाकरी बनवून घेऊया।
अस्सल झणझणीत वांग्याचं भरीत आणि भाकरी तयार झालेली आहे। तर तुम्ही पण ट्राय करून बघा, खूपच छान झालेला आहे। बघा चव पण खूप टेस्टी आहे। कसं झालंय मला कमेंट करून सांगा।